त्याच्या पायावर डोकं ठेवावंच लागतं. हा आपला काय आहे, संप्रदायाचा शास्त्राचा नियम आहे. आणि तो तर कुणाचा विना होता? नारदांचा विना. जसा त्याने विना हातात घेतला तसा त्याच्या बुद्धीत फरक पडायला लागला. त्याने विना बघितला, त्याच्यात काहीच मिळालं नाही. नारद महर्षी पुढे येतात आणि त्याला म्हणतात, अरे वाल्या, हे तू कशासाठी करतो? हे पाप आहे. ह्याच्या अगोदर एवढ्या दिटाईने विचारणारं कुणीच नव्हतं. वाल्याला असं विचारणारं कुणीच नव्हतं की हे पाप आहे, हे पुण्य आहे, असं सांगणारं कोण भेटलंच नाही. माणूस पाप पुण्य का करतो बरं? त्यातला फरक सांगणारा कोणच नसतो, हे का नाही? आणि पाप पुण्य कधी कळतं? तर संतांच्या जवळ गेल्यानंतर पाप आणि पुण्य कळतं. पाप म्हणजे काय? परपीडा. आणि पुण्य म्हणजे काय? तर परोपकार, दुसऱ्यांची सेवा, दुसऱ्याला आनंद देणं म्हणजे पुण्य, आणि दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप. साधी व्याख्या आहे पाप आणि पुण्याची. वाल्याला काही कळत नाही. हे महाराज काय सांगतात बाबा, आपल्याला काही कळत ना. वाल्या म्हणतो, मला काय महाराज तुमचं कळत नाही. तर नारद महर्षी म्हणतात, एक कर वाल्या, घरी जा आणि तुझ्या बायका पोरांना विचार की ते तुझ्या पापात वाटेकरू होणार आहेत का? जसे ते तुझ्या आणलेल्या संपत्तीत वाटेकरू असतात तसे ते तुझ्या पापात वाटेकरू होतील का? वाल्या म्हणतो, मी गेल्यानंतर महाराज तुम्ही पळून जाल? नाही म्हणतात, तुम्हाला बांधून ठेव ना या झाडाला. वाल्या कोणी बांधून ठेवतो नारद महर्षींना आणि जातो आणि बायकोला विचारतो, अगं तू माझ्या पापात वाटेकरी होशील का ग? बायको म्हणते, काय डोकं फिरलं का? आज माझ्या नवरा असा काय बोलतोय? पाप आणि पुण्य वेगळंच बोलायला लागला. ती म्हणती, तुमच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना तरी त्यानं माझं पोट भरण्याचं काम त्यानं कुठून का आणायला? मला त्याचं काय करायचं? मी तुमच्या पापात वाटेकरी होणार नाही. वाल्याला फार वाईट वाटतं. जातो पुढं, मुलांना विचारतो, थोरल्याला विचारतो, बाळा तू माझ्या पापात वाटेकरी होशील का रे? तर मुलगा म्हणतो, बाबा तुमचं काय डोकं फिरलं का? तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं केलं म्हणून काय उपकार केलेत का? हा शब्द मिळतो का नाही ऐकायला? ऐका नाही, ज्याच्यासाठी हाडाचं काढं करायची, रक्ताचं पाणी करायचं, तीच मुलं काय म्हणतात, आमच्यासाठी केलं म्हणून काय उपकार केलेत का? वाल्याला फार दुःख होतं. म्हणतो, आता धाकट्याला विचारू. म्हणून धाकट्याकडे जातो, ज्याच्यावर फार जीव शेंडफळ. म्हणतो, बाळा तू माझ्या पापात वाटेकरी होशील का रे? तर धाकटा मुलगा म्हणतो, बाबा अहो अजून मी जग तरी पाहिलंय का हो? आणि असं काय काय विचारताय मला? मी काय तुमच्या पापात वाटेकरी होणार नाही. वाल्याचे डोळे खाडकन उघडतात. अरे रे रे रे, ते महाराज आपल्याला सांगत होते ना, खरंच सांगत होते. चला आता महाराजांच्याकडं. म्हणून पळत येतो आणि नारद महर्षींच्या पायावरती दंडवत घालतो. श्री संताची
माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संताच्या चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता आता मला उद्धाराचा मार्ग सांगा महाराज. आता उघडी डोळे जरी तुझं अजूनही नकळे, मातेची या पोळी दगडाला पोठाशी. महाराज मला आता उद्धाराचा मार्ग सांगा की जेणेकरून माझं पाप नष्ट झालं पाहिजे. मला माझं पाप भोगायचं नाही, ते नष्ट झालं पाहिजे. मला उद्धाराचा मार्ग दाखवा. काही मी उद्धार पावेन. काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन. काय कृपा करी नारायण, काय कृपा करी नारायण, काय कृपा करी नारायण, काय कृपा करी नारायण. सांगा तुम्ही संत जन ऐक, सांगा तुम्ही संत जन. महाराज माझं चुकलं, मला उद्धाराचा मार्ग सांगा. नारद महर्षी म्हणतात, अरे वाल्या, हो ना, आहे ना मार्ग. काय महाराज? नाम घे ना. म्हण राम. हे ना आयुष्यभर मरा मारा एवढंच माहित, त्याला राम काय म्हणता येईल ना. म्हणणार आहे राम म्हण. राम म्हणता येईल ना. वाल्या काय म्हणायचं? मरा. नारद महर्षींच्या लक्षात येतं आता हे फार पुढे गेलंय. आता नारद महर्षी म्हणतात म्हण, असंच म्हणत जा. म्हण मरा. काय झालं? राम. उलटा मंत्र सांगितला पण सहज झाला. आणि राम जपत वाल्याचा काय झाला? वाल्मिकी गेले रामायण रामारी, गेले रामायण रामारी, गेले रामायण गोरियाची कीर्ती वाढली गहन, गेले रामायण रामारी, गेले रामायण रामारी. एवढा अधिकार प्राप्त झाला राम नावाच्या चिंतनाने की रामाच्या जन्माच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं महर्षींनी. आता वाल्या म्हणायचं का? नाही. आता काय म्हणायचं? वाल्मिकी ऋषी. आणि रामाच्या जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं. आणि बोली ना वाल्मिक तैसेची वर्तीनं. जसं वाल्मिकींना लिहिलंय बोलले तसंच रामाला वागायला भाग पडलं. एवढा अधिकार कशामुळे आला? नामामुळे आला. नाम घेता वाया गेला का कोण? नाही. विठ्ठल दोन मित्र असतात.
मग नाम घ्यायचं असं नाही. की नामात एवढी ताकद आहे की एक नाम पुरेस असतं, पण ते कसं आलं पाहिजे, अंतकरणापासून आले पाहिजे. एक तास उरला खटवांगरायाशी आणि भाग्यदया कशी प्राप्त झाली. एका तासात खटवांगरायाचा उद्धार झाला. पण त्यानं नामस्मरण कसं केलं? अंतकरणापासून केलं. परीक्षितीचा उद्धार 7 दिवसात झाला, पण 7 दिवसात उद्धार करून घेतला. आपल्याला तसं आहे का? आपल्याला पूर्ण आयुष्य आहे, हे का नाही? 100 वर्षाचं आहे ना, माहित आहे का 100 वर्ष जगणार? पण आहे 100 वर्षाचं आयुष्य आहे. एवढ्या मोठ्या आयुष्यात मग आपला उद्धार होणार नाही का? पण तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला हे पटवून द्या की एका शब्दात उद्धार होईल. फक्त एका नामात उद्धार झाला. कुणाचा झाला? अजामेळाचा झाला. फक्त एका नामात झाला. कसा? तर अजामेळ हा एक ब्राह्मण होता, उच्च विद्या विभूषित, म्हणजे वेदशास्त्र संपन्न असा होता. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर वेल एज्युकेटेड, चांगला सुशिक्षित असा तरुण होता. आणि एकदा त्याला त्याचे गुरु सांगतात की त्या बाजूला जा आणि तिथून समिधा घेऊन ये यज्ञासाठी. पण त्याला एक बजावतात की वाकडा रस्ता करू नको बरं का, जाताना एक गल्ली लागल, त्या गल्लीतून जाऊ नकोस, कारण ती वेश्यांची गल्ली आहे, तिथं जायचं नाही. चालेल हो म्हणतो. पण माणसाचं मन कसं असतं ना, जे करू नको म्हटलं की ते मुद्दामच करतं, हे का नाही? करू नको म्हटलं की ते बघू तरी काय आहे, उत्सुकता जागृत होती. तसंच त्याचं झालं. तो निघाला आणि मनात आला एकदाच बघू, म्हणून त्या वाट वाकडी करतो, गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करतो आणि वाट वाकडी करून त्या गल्लीत जातो. आणि समोर काय बघतो तर एक वेश्या आणि एक पुरुष नग्न अवस्थेत तो बघतो. आणि आणि त्या चित्राने त्याच्या मनाचा ठाव घेतलेला असतो. आणि झालं, तो तिथून आश्रमात हाय असा येतो आणि वेश्यागामी बनतो. त्या वेश्येच्या वस्तीत येऊन तो सुद्धा वेश्यागामी बनतो, एका वेश्येबरोबर लग्न करतो. एवढा चांगला ब्राह्मण असून त्याचा पण काय झाली, अधोगती झाली. वेश्येबरोबर लग्न करतो आणि वेश्येपासून त्याला 8 मुलं होतात. मग चोऱ्या, दरोडे असे उद्योग त्याचे चालतात, कारण उदरनिर्वाहासाठी काहीतरी कारण पाहिजे ना, साधन पाहिजे ना. आणि मग त्याची स्त्री 8व्या गरोदर असते. 8व्या गरोदर असते आणि हा घरात नसतो. आणि त्यांच्या शेजारून त्या रस्त्यावरून वारकऱ्यांची दिंडी चाललेली असते. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणा जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण ती दिंडी अजामेळ्याच्या अंगणात थांबते. ती संत म्हणतो तिथं थांबतात आणि अजामेळ्याच्या बायकोला म्हणतात, गडवाभर पाणी मिळेल का बाई? ती लगबगीने येते संत मंडळी म्हटल्यानंतर आणि पाणी देते आणि म्हणते, महाराज पाणी प्या आणि पटकन निघा, नाहीतर आमचे हे आले ना मग काय खरं नाही बरं का. ते म्हणतात, बरं आम्ही जातो, पण आमचं एक काम कर, तू आता गरोदर आहेस आणि तुला 9व्याला तू प्रस्तुत होणार आहे आणि तुला पुत्र होणार आहे आणि त्याचं नाव मात्र तू काय ठेवायचं? नारायण. ती म्हणते, चालेल चालेल महाराज, मी नाव ठेवते नारायण, पण तुम्ही पटकन जावा, कारण आमच्या ह्यांना ना हे असे धोतरवाले, गंधवाले, टिळेवाले हे अजिबात आवडत नाही, तुम्ही पटकन जावा. बरं म्हणतात, जातात. संतांनी सांगितलेलं तिला चांगलं लक्षात ठेवलेलं असतं. आणि ती 9व्यादा बाळंतीण होते आणि तिला काय होतोय? मुलगा होतो.
आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे ती त्याचं नाव काय ठेवते? नारायण. आणि नारायण हे धाकट मूल असतं आणि आता अजामेळ सुद्धा वय झालेलं असतं, वृद्ध झालेला असतो. त्यामुळे कसं असतं, शेंडेफळ धाकट ते कसं असतं, सतत आजूबाजूला आईवडिलांच्या फिरत असतं. अजामेळाला आता कामधंदा होत नसतो, उठली जागा बसवत नसते. त्यामुळे तो म्हणायचा, नारायणा पाणी दे, नारायणा अमकं दे तमकं दे, सतत नारायण 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 त्याच्या तोंडात सतत मुलाच्या निमित्तानं काय होत असतं, देवाचं नाव येत असतं. आणि एक वेळ शेवटचा क्षण त्याच्या आयुष्यातला येतो, मृत्यूचा समय येतो जवळ, आणि यमाचे पाश त्याच्या गळ्याभोवती करकचून बांधले जातात. यमदूत त्याला घेऊन जायला येतात. तेवढ्यात तो मोठ्याने ओरडतो, नारायणा धाव, नारायणा धाव. आणि काय होतं, विष्णू दूत धावत येतात आणि यमदूतांशी भांडणं करतात. आणि भांडणं करून अजामेळाला घेऊन कुठं जातात, विष्णू लोकात जातात. आणि मग यमदूत जातात हे माकडं आणि म्हणतात, महाराज अहो ते आपलं गिरायक होतं, ते विष्णुदूतांनी कसं बरं नेलं? तर यमदूतांना विचारतो की तो काय म्हणत होता बरं मरताना? अहो तो नारायण म्हणत होता. यम म्हणतो, बरोबर आहे ना? अहो पण तो फार फार त्यानं पाप केली, फार पापी होता, एवढा पापी. पण शेवटी तो काय म्हटला? नारायण म्हटला. यम म्हटला, हितच तर खरी मेक आहे. यम सांगे यमदूता तुमा नाही ते. यमदूतांना सांगतात की जिथं हरिकथा होती, जिथं नामाचा गजर होतो, तिथं तुम्हाला सत्ता नाही. अजामेळाचा उद्धार झाला. मरता एवढी पापं केली पण मरताना फक्त नारायण म्हटला. एका नामात उद्धार झाला का नाही? पण नाम कधी मरताना आलं पाहिजे. मरताना असंच येईल का हो? नाही ना. त्याच्यासाठी आयुष्यभर नाम घेतलं पाहिजे. एक लक्षात आलं का, अजामेळाची ही कथा आहे ना, ती आपल्याला अंतर्मुख करणारी